तर मंडळी नमस्कार, गुड मॉर्निंग आणि राम राम। तर आज बनवत आहे गटारी स्पेशल चिकन बिर्याणी। तर हे पाव किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। तर आज गटारी आहे, तर गटारी स्पेशल चिकन बिर्याणी बनवते, कारण की परवाच्या दिवसापासून श्रावण लागतो आणि आम्ही श्रावण महिन्यात नॉनव्हेज खात नाही। तर चिकन धुतल्यानंतर त्यात चांगलं 1.5 ते 2 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकली आहे आणि 2 चमचे दही टाकलं। दह्याबरोबरच जे दह्याचं पाणी असतं दह्यामध्ये ते देखील मी ह्यामध्ये टाकलंय, कारण की आम्हाला आवडतं ते टाकलेलं आणि टेस्ट पण चांगली येते। तर दही टाकल्यानंतर दह्याचं पाणी टाकल्यानंतर हळद टाकले, अर्धा चमचा, 1 चमचा मीठ टाकलंय, व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। तर जराशी गडबड आहे म्हणून मॅरिनेट जास्त वेळ करणार नाहीये, 10 मिनिटासाठी फक्त मॅरिनेट करायला ठेवणार आहे। तरी पण ही बिर्याणी एवढी टेस्टी बनेल ना की तुम्ही खातच राहाल। तर मॅरिनेशनसाठी 10 मिनिटं ठेवल्यानंतर गॅसवर भात शिजत आहे। तर हा बासमती तांदळाचा इंडिया गेट बासमती तांदूळ आहे। हा अर्धा किलो तांदूळ घेतलाय, तो मी शिजत ठेवलाय, फक्त पाणी टाकलंय, बाकी त्यामध्ये काहीच टाकलेलं नाहीये। तर ही चिकन बिर्याणीची रेसिपी जर अशी तुम्ही ट्राय केली ना, अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्ही बिर्याणी बनवू शकतात। काहीच जास्त झंझट मगजमारी नाहीये, शॉर्टकट बिर्याणी आहे। ज्या दिवशी जर तुम्हाला चिकन वगैरे चमचमीत काय खायचा बेत असेल आणि तुमची इच्छा होत असेल काहीतरी चिकन खावं, चमचमीत खावं, पण बनवायला वेळ नाहीये, करायला कंटाळा आलाय, तर अशी रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता, जेणेकरून कमी वेळात झटपट होणारी आणि टेस्टी रेसिपी आहे। तर भात शिजतोय, चिकन मॅरिनेट होतंय, तोपर्यंत मी चिरायला घेतले 4-5 कांदे। तर कांदे चिरल्यानंतर मी टोमॅटो देखील चिरणार आहे। कांदा टोमॅटो आपण घालणार आहोत बिर्याणीमध्ये। ते फ्राय केलेले कांदे वरून जे टाकतात ते आम्हाला अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी ह्याच्यात टाकणार नाहीये। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते वरून टाकू शकता। तर अशा प्रकारे कांदा चिरून झाल्यावर मी टोमॅटो चिरते। आता तुम्ही बोलाल किती ते छोटे छोटे कांदे आणि किती ते छोटे छोटे टोमॅटो, तर तेच स्वस्त मिळतात। आता पावसाळ्याचे दिवस आहेत, भाज्या कांदे टोमॅटो महाग आहेत, त्यामुळे जे स्वस्त मिळतात मला जे परवडतात तेच मी आणते। तर कढईमध्ये तेल टाकलंय, 1 चमचा जिरं टाकलंय, पत्रीफूल टाकलंय, एकच टाकलंय, 4 लवंग, 4 काळी मिरी टाकलंय। ते टाकल्यानंतर कांदा टाकलाय, कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। तर मंडळी आपला विषय होता की एवढे छोटे आणि टमाटे आणि एवढे छोटे कांदे का, तर सध्या कांद्याचा भाव महाग आहे, टोमॅटो देखील महाग आहे, पण मला परवडत नाही आणि मला हेच छोटेसे जरा स्वस्त पडतात। तर आपला अंथरूण बघून पाय पसरावं, तर कृपया वाईट मानून घेऊ नका। असे छोटे कांदे आणि टोमॅटो भले मला कापायला त्रास होतो, पण मला ते परवडतात म्हणून मी ते आणते। तर कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यात टोमॅटो टाकायचा आहे, टोमॅटो पण व्यवस्थित फ्राय करायचं आहे आणि मग त्यात टाकायचं आहे मीठ आणि आलं लसूणची थोडीशीच पेस्ट, कारण की आपण मॅरिनेट करताना ऑलरेडी टाकलेली आहे। हे टाकल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेला आहे रामबंधूचा बिर्याणी मसाला। तुमच्या घरात जो असेल तो बिर्याणी मसाला तुम्ही टाकू शकता। त्यानंतर टाकलेली आहे हळद, लाल तिखट, घाटी मसाला आणि गरम मसाला। तर हे मसाले टाकून व्यवस्थित तुम्ही परतून घ्यायचं। जर तुम्हाला मसाले टाकायचे नसेल, तुम्हाला व्हाईटमध्ये ठेवायचे असेल, तर तुम्ही मसाले वगळून हिरव्या मिरच्या देखील टाकू शकता, पण आम्हाला झणझणीत अशी बिर्याणी आवडते, त्यामुळे मी अशी बिर्याणी बनवते। असं म्हणजे बघा, असं तेल सुटलं पाहिजे मसाल्याला, तेव्हा ती बिर्याणीला टेस्ट येते। तर अशी झणझणीत आणि फटाफट होणारी ही चिकन बिर्याणीची रेसिपी आहे। तर आपण जे मॅरिनेट केलं होतं चिकन ते आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत। मसाला व्यवस्थित फ्राय केल्यावर त्याला वर तेल सुटलं की समजायचं की आपला मसाला व्यवस्थित फ्राय झाला आहे। त्यामध्ये मग चिकन टाकलं आणि व्यवस्थित परतून घेतलं आणि चिकन टाकल्यानंतर आपण थोडंसं झाकून ठेवूया, जेणेकरून चिकन शिजेल आणि चिकनला असं वर तेल सुटायला लागलं की समजायचं की आपलं चिकन व्यवस्थित शिजतंय। तर मी आता झाकण ठेवलेलं आहे, 5 ते 10 मिनटं वाट बघायची आहे चिकन व्यवस्थित शिजायला, कारण वेळ लागत नाही चिकन शिजायला, पटकन शिजतं। माझं तर 6 मिनटात मी टाईम लावलेला, 6 मिनटात चिकन शिजलं होतं। आणि मग नंतर हा जो आपण राईस आपण जो उकडला होता त्याचा पाणी चाळून घेतलं आणि असा व्यवस्थित मोकळा भात झालेला, कारण की हा बासमती तांदळाचा भात आहे। असा वेगळा मोकळा भाताचीच बिर्याणी छान लागते। त्यानंतर मी असं वर पॅक झाकण ठेवलंय,
दम वगैरे काय मी देणार नाही आहे, कारण माझ्या मुलाला जायचं आहे कॉलेजला, त्यामुळे त्याचा टिफिन भरायचा आहे, तर हे सगळं करायला मला वेळ नाही. तर बघा 5 मिनटं फक्त वाफायला ठेवली तर एवढी छान दिसत होती ही बिर्याणी आणि खरंच मुलांना पण खूप आवडली. एवढी टेस्टी बिर्याणी झालेली. तर अशा पद्धतीने आपली बिर्याणी जवळपास तयारच आहे. वरून अजून आपल्याला त्याला कोथिंबीरनी वगैरे सजवायचं आहे. तर आमच्या घरात माझ्या मुलांना अशीच बिर्याणी आवडते आणि मी अशीच बिर्याणी करते. मला चिकन आवडत नाही, म्हणजे मी चिकन खात नाही. मी माझ्या हाताने बनवलेलं चिकन खाऊ शकत नाही. का माहिती का? ह्याचं कारण मला समजतच नाही. मी माझ्या हाताने कितीही टेस्टी चिकन बनवून दे, मी खाऊ शकत नाही. पण तेच जर कोणी दुसऱ्याने बनवलं ना तर मी खाते. मला किळस येते. मी माझ्या हाताने जे चिकन आणते, धुते, बनवते ना, तर माझी खायचीच इच्छा होत नाही. तुमच्यापैकी कोणासोबत असं होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा का माझ्यासोबतच होतं आहे. त्यानंतर ही बिर्याणी मी अर्धवट मिक्स करून घेतली आणि वरून टाकली कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर मी पुन्हा बिर्याणी मिक्स करणार आहे, कारण की अशीच जर मी ठेवली बिर्याणी लेअरवाली तर मुलाला टिफिनला घेऊन जायला समजणार नाही. त्यामुळे मी ती व्यवस्थित मिक्स करते, कारण मग मी कामं करत राहील, मुलं त्यांच्या हाताने वाढून घेतील व त्यांना समजणार नाही राईस किती घ्यायचा आहे आणि बिर्याणीची ग्रेव्ही किती घ्यायची. त्यामुळे मी मिक्स करून ठेवते. तर तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी किती मस्त कलरफुल दिसते. यामध्ये कोण कोण कलर पण टाकतात, हिरवा, लाल, पिवळा, पण मी शक्यतो जे आपल्या हातचे घरचे मसाले असतात तेच टाकते. केमिकलवाले कलर वगैरे मी शक्यतो वापरत नाही. मी जे जेवण बनवते ते नॅचरली, म्हणजे मला आपल्या घरात ज्या वस्तू असतात त्याच्यातनंच बनवते. नवीन काहीतरी खरेदी करून, नवीन काहीतरी खर्च करून असं कधीच करत नाही. आपल्या घरात ज्या वस्तू आहेत त्या घरातल्या वस्तूंनीच मी बनवते. एखादी वस्तू नसेल तर त्या वस्तू शिवाय बनवते किंवा त्या वस्तूला ऑप्शन देऊन बनवते. तर बघा अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार आहे आणि मी माझ्या मुलाच्या टिफिनमध्ये बिर्याणी भरायला घेतली आहे. तर आज त्याचा जरा मोठा टिफिन देते त्याला, कारण तो बिर्याणी घेऊन जातोय. त्याला पण बिर्याणी आवडते आणि त्याची मित्रमंडळी पण त्याच्याबरोबर बसतील खायला. तर मी म्हटलं माझ्या मुलाबरोबर त्यांच्या मित्रांनी पण गटारी सेलिब्रेट करावी. तर हे बघा अशा प्रकारे चिकन बिर्याणी मी माझ्या मुलाच्या टिफिनमध्ये भरलेली आहे. तर मंडळी, गटारी म्हणजे दारू पिऊन गटारीत लोळणं असं नाही आहे. तुम्ही एखादी स्पेशल डिश बनवून मुलांबरोबर, फॅमिलीबरोबर सुद्धा सेलिब्रेट करू शकता. तर अशा प्रकारे ही गटारी स्पेशल चिकन बिर्याणी बनवली आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या बहिणीला सपोर्ट नक्की करा, कारण मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब फ्री आहे. तर अशा प्रकारे आपली बिर्याणी रेडी आहे. तर फायनल लुक एकदा तुम्हाला दाखवते. मुलगा टिफिन घेऊन गेलेला आहे, त्यानंतर ही राहिलेली बिर्याणी आहे. तर अशी आपली ही मस्तपैकी झणझणीत, चटपटीत आणि झटपट होणारी बिर्याणी आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपीबद्दल तुमची काय मतं आहेत, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ह्याच्यात अजून काय दुसरं टाकता आणि की काय टाकता येईल हे मला कमेंट करून सांगा. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या घरात ज्या वस्तू अवेलेबल असतात त्याच हिशोबाने मी करते. तर बिर्याणी झाल्यानंतर किचन, गॅस वाटा सगळं क्लीन केलं आहे, पण भांड्यांचा ढीग बाहेर माझी वाट बघतोय. तर मी जाऊन आता भांडी घासते. तुम्ही मात्र व्हिडिओ सोडून जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दरवाजात खूप सारं पाणी जमा झालेलं आहे, कारण धो पाऊस पडून गेलेला आहे. मला अजून लादी पुसायची आहे, भांडी घासायची आहेत. तर मुलगा निघालाय कॉलेजला आणि मी जाते भांडे घासायला. तर तुम्ही आता व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मगच जावा. बाय.